नमस्कार मित्रांनो. आपल्या गावाकडे किंवा ग्रामीण भागामध्ये एक म्हण असते, एका प्राण्याची शेपटी वाकडी ते वाकडीच. ती किती पाईप घातली ना तरी सरळ काय होत नसते, बरोबर आहे. अगदी तसंच या प्रोसेसचं झालंय. म्हणजे ठरलंय की बाबा आज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार होती, आज तारीख दिलेली आहे, त्याच्या आधी जाऊ आपण. राऊंड सुरू होणार आहे किंवा ऍडमिशन काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे त्या दिवशी सांगितलं एक्सटेन्शन, परत डेट आली. त्या दिवशी परत एक्सटेन्शन, परत डेट आली. परत परत डेट आली. परत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या दिवशी पर्यंत वाट बघितली, परत दुसरी डेट आली. परत फायनल मेरिट लिस्ट साठी वाट बघितली, परत फायनल मेरिट लिस्टची डेट वेगळी. परत एकदा सीट मॅट्रिक्स साठी वाट बघितली, परत सीट मॅट्रिक्सची डेट वेगळी. आता महाराष्ट्रामध्ये एक डायलॉग फेमस झालाय. ते काहीतरी एक मावशी आहेत बघा, आणि त्या मावशी काय करतात, त्या मावशी एक डायलॉग म्हणतात, इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे. आम्ही मुंबईला राहायचो, गेली बाई पळून. आम्ही मुंबईला राहायचो, गेली बाई पळून. आम्ही मुंबईला राहायचो, गेली बाई पळून. अरे सीईटी सेल तुमचं नेमकं चाललंय काय? तुम्ही इथं टाकता, गेलं बाय पळून. तुम्ही इथं टाकता, गेलं बाय पळून. अरे काय प्रश्न तुमचा काय? अरे आमच्या मेंदूवर, आमच्या शिक्षणावर काय परिणाम होतो याच्याबद्दल तुम्ही विचार केलाय? आम्ही जानेवारी 2025 मध्ये कॉलेजला गेलो होतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चालू आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये तुमचे कॅप राऊंड संपणार आहेत. म्हणजे ऍडमिशन आणि परीक्षाच्या काळामध्ये आमचं तब्बल 11 महिने म्हणजे 1 वर्ष गेलंय. अहो, माणसाला आयुष्य 60 वर्षाचं आहे. 60 वर्षामध्ये 18 वर्ष आमची आधीच गेली आहेत शिक्षणामध्ये, आणि 1 वर्ष जर तुम्ही फक्त ऍडमिशन साठी घालवत असाल तर आम्ही सेमिस्टर एक्झाम कधी द्यायच्या, आम्ही आमचं ग्रॅज्युएशन कधी कंप्लीट करायचं, आणि आम्ही नंतर नोकरी कधी लावायची, कधी लेकरं बाळ व्हायचे, आणि पुढचं आयुष्य कसं जगायचं आम्ही. कृपया करून मायबाप सीईटी सेल आम्हाला न्याय द्या. काहीही करून ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस पुढे लवकरात लवकर चालू करा. कारण आमचे सगळे मित्र ऍडमिशन घेऊन कुठेतरी ऍग्रिकल्चरला, कुठेतरी मेडिकल इंडस्ट्रीमध्ये, कुठेतरी इंजिनिअरिंगला, कुणी कुठं नाही ते बीएससी ऍडमिशन घेतले, बीसीएस ला ऍडमिशन घेतले, आणि मात्र आम्ही सीईटी सेलच्या विश्वासावर. अहो, काही काही विद्यार्थ्यांना तर पर्सेंटाईल कमी आहेत, 60-65 पर्सेंटाईल आहेत. त्यांनी सुद्धा स्वप्न रंगवलंय की मला माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या एखाद्या फार्मसी कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल आणि मी तिथे ऍडमिशन घेईल. काय प्रकार चालू आहे? काल बीएडचा प्रकार तो असा. काल बीएडचा न्यूज तुम्ही बघा. बीएड साठी विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड झाला, त्या कॉलेजला जागाच नाही तरी ते कॉलेज अलॉट केलेलं आहे. अरे एवढा भोंगळा कारभार नेमका कशामुळे? एवढा नागडा कारभार कशामुळे? सॉरी, माफ करा. म्हणजे विद्यार्थी जो आहे तो त्रासलेला आहे, तो गुंतलेला आहे स्वतःच्या भविष्याच्या मध्ये, आणि त्याच्याशी तुम्ही असं करताय. बघा, लक्षात ठेवा, आपण एक पत्र लिहिलं आहे सीईटी सेल साठी, एक आरटीआय दाखल केला आहे, तर आपण माहितीचा अधिकार म्हणतो, आणि त्या माहितीचा अधिकार त्यांना वापस द्यावा लागतो की नेमकं आपण प्रोसेस साठी उशीर का करतोय. तर त्यांचं प्रायमरी उत्तर आलेलं आहे की जी प्रोसेस असते ती इम्पॉर्टंट डेट्स मध्ये आपण बघतो. इम्पॉर्टंट डेट्स मध्ये काय, तर ती टेंटेटिव्ह असते. पण टेंटेटिव्हला पण काहीतरी अर्थ आहे ना. टेंटेटिव्ह 1 वर्ष चालते का? 1 वर्ष चालतं का टेंटेटिव्ह? त्याला पण काहीतरी अर्थ असतो साहेब. आमच्या भावनेला समजून घ्या साहेब. असं नका करू साहेब. बघा, आता मला सांगा, 27 ला सीट मॅट्रिक्स येणार आहे. अहो, महाराष्ट्रामध्ये किती कॉलेज आहेत, किती सीट आहेत, कोणत्या कॅटेगरीला, याचा सुद्धा तुम्हाला ठांग पत्ता लावता येणार का? त्याच्यासाठी उत्तर काय देत आहे? त्यासाठी उत्तर देत आहे, सर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे वेगवेगळे परिणाम चालू आहेत, त्याच्यामुळे आम्हाला सीट मॅट्रिक्स काढता येत नाहीये. कशामुळे? नंतर कोर्ट बघून घेईल काय करायचं इथे. सध्याच्या कालखंडानुसार गोष्टी करा ना. पण अजून त्याच्यावर उत्तर नाही. बरं, त्याचं उत्तर सुद्धा देत नाही. नेमकं का उशीर होतोय काही माहित नाही. अपडेट होऊन जाईल. तुमची वेबसाईट 4-4 दिवस अपडेट होत नाही हो साहेब. आमचा विचार करा भावनेचा. आतापर्यंत आम्ही शांत बसलो, आता हा आमचा राग आहे, हा विद्यार्थ्यांचा राग कुठेतरी बाहेर येतोय. बघा, एक 28 ला सुरू होणार पहिला राऊंड, 30 ला संपणार. अहो, आतापर्यंत कितीदा डेट चेंज केला तुम्ही? 17 नोव्हेंबर 2025 ला कॅप राऊंड संपणार आहेत. मग आम्ही काय डिसेंबर मध्ये कॉलेजला जायचं? डिसेंबरचं 31st सेलिब्रेशन करायचं का कॉलेजमध्ये? आम्ही फर्स्ट सेमिस्टर गेलं का आमचं सगळं? अहो काय, कृपया करून याच्याबद्दल आवाज उचलावा लागेल. आणि सीईटी सेल तुम्ही फक्त कॉल उचलून अपडेट केला जाईल असं म्हणू नका. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला करायचं काय?
आता आपण एक तो पत्र पाठवलेला आहे, त्याच्याबद्दल सविस्तर काय उत्तर येतंय याची 2 दिवस आपण वाट बघूया. आणि कृपया करून आता जर इथून पुढे हे झालं तर आपल्याला काहीही करून एक कॅम्पेन राबवावं लागणार आहे आणि माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या कानावर या गोष्टी सगळ्या घालाव्या लागणार आहेत, कारण उच्च तंत्र शिक्षण मंत्री ते आहेत. यांच्याशी आपण संपर्क करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. आणि जर काही अजून करण्याची इच्छा असेल तर आपण काही कॅम्पेन राबवू, आपण काही साईड पिटिशन्स राबवू, काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला न्याय भेटणार नाही. तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही जर तुमच्या सोबत असू तर आम्हाला पाठबळ द्यायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं, या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या स्टेटसला ठेवा, तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा. येस, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. काय रिप्लाय येतो मी तुम्हाला लवकरच कळवणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.